राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली। पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि बोबगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रावर 12 आणि 13 जून रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली। एका ठिकाणाहून 5700 किलो सडलेले हलक्या प्रतीचे आंबे नष्ट करण्यात आले। त्याची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे। तसेच भेसळीच्या संशयावरून 3 लाख रुपयांचा 2431 किलो आंबा पल्प जप्त करण्यात आला आहे। संबंधित आस्थापनेचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। अन्य एका ठिकाणी 18 किलो पॅकबंद आणि 710 किलो सुट्टा हापूस आमरस असा एकूण 73,520 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। पुण्यातील वडगाव शेरी येथील एका डेअरी अँड स्वीट्स दुकानातून खरेदी केलेले पेढे खाल्ल्याने अन्नबाधा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने या पेढेची तपासणी केली आणि तेथील नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून या पेढ्याचा परवाना निलंबित करण्यात आला असून त्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत। शिरूर तालुक्यात पाबळा येथे 14 जून रोजी राहत्या घरातून प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री होत असल्याचे समोर आले। प्रशासनाने कारवाई करून 1.53 लाख रुपयांचा साठा जप्त केला असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संबंधित व्यक्तीला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे। पुणे विभागाचे सह आयुक्त दिवा भोगावडे यांनी स्पष्ट केले की सर्व अन्न व्यावसायिकांनी वैध परवाना घेऊनच व्यवसाय करावा। नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढे अशीच कठोर कारवाई सुरू राहील। कारवाईमध्ये काय झाले? पुरंदर तालुक्यातील सोनेरी आणि बोबगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रावर एका ठिकाणून 5700 किलो सडलेले हलक्या प्रतीचे जवळपास 2.85 लाख रुपयांचे आंबे नष्ट करण्यात आलेले आहेत।